मनमाड नगरपालिका प्रशासनाकडून रात्रीपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या मनमाड चांदवड नांदगाव शहर परिसरात रात्रीपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असल्याने मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण रामबुळणा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांचा अधिपत्याखाली तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागांच्या मोठ्या संख्येने अधिकारी आणि प्रमुखांसह कर्मचाऱ्यांना विविध ब्रिजवर ब्रॅकेट लावण्यात आल्या। तसेच अग्निशमन विभागाच्या वतीने हायअलर्ट परिस्थितीबाबतीत नदीकाठी नागरिकांना सूचना देण्यात येऊन जेसीबीद्वारे नदीनाले पुराच्या वाहता करणे कामी नागरिकांना पाण्यामुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले। सध्या परिस्थिती आवाक्या अजून रहदारीसाठी नागरिकांनी बाहेर जाऊ नये असे मुख्याधिकारी चौधरी यांनी सांगितले। या प्रसंगी प्रमुख रतिलाल चौधरी, दीपक दिवर, संजय बहोत, आनंद छाजेड, मिथुन धैंगाण, संतोष वानखेडे, फायर स्टेशन जयदेव मगर, असलम शेख, प्रतीप करोसिया, रुपेश गरुड व आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी, कामगार क्षेत्र प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण, मनमाड। राहणाऱ्या तमाम नागरिकांना सूचित करण्यात येते की रेल्वे बंदरा वाकडी धरणावर पुढे झाल्यामुळे नदी पात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालेला आहे। तरी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं। पुलावर रिकामी गर्दी करू नये, लहान मुलांना सांभाळा, झाडाखाली पुलावरून। मनमाड नगर पालिका के कर्मचारी हाई अलर्ट पर लोगों को जागरूक करते हुए मनमाड नगर पालिका तमाम नागरिकांना सूचित करण्यात येते की रेल्वे बंदरा वाकडी धरणावर पुढे झाल्यामुळे नदी पात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालेला आहे। तरी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं। पुलावर रिकामी गर्दी करू नये, लहान मुलांना सांभाळा।